हेल्दी खायचे, बोरिंग नको, जास्त मेहनत नको, तर आज आपण सुपर फूड रागीपासून एकाच बॅटरपासून इडली डोसा कसा बनवायचा आहे हे पाहू। इडली पाहू शकता तुम्ही, अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाली आहे। तोडून दाखवते तुम्हाला। यामध्ये कुठल्याही प्रकारचा सोडा इनो वापरलेला नाही आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। यासाठी आपण एका वाटीमध्ये रागी घेतली आहे। सेम वाटीमध्ये आपल्याला 2 वाट्या तांदूळ घ्यायचे आहे। जो कोणता तांदूळ तुम्ही वापरत असाल इडली बनवण्यासाठी तो तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे। सेम वाटीमध्ये तुम्हाला 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे। हे सगळं धुवून घ्यायचे आहे स्वच्छ। त्यामध्ये पाव चमचा मेथी दाणे टाकायचे आणि मुठभर पोहे टाकायचे। हे सगळं आपल्याला कमीत कमी 6 ते 7 तास भिजत ठेवायचे। 6-7 तासानंतर हे सगळं आपल्याला एक छान मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून हे आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघा, पोर करताना ही सेम कन्सिस्टन्सी पाहिजे, म्हणजे इझिली भांड्यातून ते पातेल्यात ओतलं जाईल। त्यानंतर आपल्याला हे पीठ व्यवस्थित हाताच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने 2-3 मिनिटं फेटून घ्यायचे। त्यानंतर हे 7 ते 8 तास फर्मेंटेशनसाठी ठेवायचे। पाहू शकता अगदी सुंदर फर्मेंटेशन झालेलं आहे। पाहू शकता पीठ अगदी हलकं झालं आहे। ढवळून दाखवते तुम्हाला। यामध्ये आपण मीठ ॲड करतो चवीनुसार। मीठ पिठामध्ये व्यवस्थित ढवळून ॲड करायचं आहे। त्यानंतर आपण इडली पात्राला तेल ग्रीस करून घेऊ। त्यानंतर इडलीचं बॅटर आपण इडली पात्रामध्ये टाकू। बॅटर टाकून झाल्यानंतर स्टीमर मी ऑलरेडी गॅसवर ठेवला आहे। त्याच्यामध्ये इडलीचा स्टँड ठेवल्यानंतर हाय फ्लेमवर आपल्याला 10 ते 15 मिनटं इडली स्टीम करून घ्यायची आहे। इडली स्टीम होते तोवर तुम्हाला एक डोसा कसा बनवायचा ते दाखवते। डोशाचा तवा घेतला आहे, त्यामध्ये तेल किंवा तूप आवडीप्रमाणे टाकायचं आहे। त्यानंतर सेम बॅटर तुम्हाला डोशाच्या तव्यावर टाकून छान डोसा करून घ्यायचा आहे। पाहू शकता डोसा करताना अजिबात कुठेही चिटकत नाही आहे। अगदी सहज डोसा स्प्रेड होतो आहे तव्यावर। वरून तुम्ही गरजेनुसार तेल किंवा तूप टाकू शकता आणि याच्यावरून आपल्याला कळतं की जे काही मेजरमेंट आपण वापरलं आहे ते योग्य आहे। डोसा अगदी सहज तव्यावरून निघतो आणि अगदी क्रिस्पी आणि खायला एकदम सुंदर असा हा डोसा होतो। हा एकदा नक्की करून बघा। तुम्हाला एक क्विक चटणीची रेसिपी मी इथे दाखवणार आहे। ह्याच्यासाठी आपल्याला ओल्या नारळाचे तुकडे घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यामध्ये एक छोटासा आल्याचा तुकडा, चवीनुसार मिरची, एक लसणाची पाकळी टाकून बघा, खूप सुंदर चव येते याची। थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचे। ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये। एक तडका पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचे, थोडी मोहरी टाकायची। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि अगदी चिमूटभर हिंग टाकायचे आणि हे तडका आपल्याला चटणीमध्ये ओतायचे। आपली चटणी रेडी आहे। तर अशा प्रकारे इडली आणि डोसा करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। रेसिपी आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।